गुळाच्या पापड्या बनवण्यासाठी आपण घेतलंय 2 वाट्या तांदळाचं पीठ, अर्धी वाटी चण्याच्या डाळीचं पीठ म्हणजेच बेसन आणि अर्धी वाटी गव्हाचं पीठ. पाक बनवण्यासाठी घेतलाय गूळ, 2 चमच साखर, 4 ते 5 विलायची आणि चवीपुरतं मीठ. पाक बनवण्यासाठी आपण एका गंजामध्ये अर्धा लिटर पाणी घेतलंय. त्यामध्ये आपल्याला गूळ टाकायचा आहे आणि साखर. त्यातच आपण विलायची टाकूया आणि हे सगळं उकळून याचा पाक बनवूया. आपण बघू शकता आता गूळ वितळलेला आहे. आता आपण गॅस बंद करू शकतो. आता आपल्याला हे थंड होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला पीठ भिजवायचं आहे. पाक थंड झालेला आहे. आता आपल्याला याला गाळून घ्यायचं आहे. या पाकाने आता आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे. आपण सर्व पीठ एकत्र करून घेऊया. 2 वाट्या तांदळाचं पीठ, अर्धी वाटी बेसन आणि अर्धी वाटी गव्हाचं पीठ. त्यात चवीपुरतं मीठ घालूया. हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता बनवलेल्या पाकाचा वापर करून हे पीठ भिजवून घेऊया. पीठ आपल्याला घट्टसर भिजवून घ्यायचं आहे, जसं आपण पुऱ्या बनवताना भिजवतो, जेणेकरून पापड्या कडक होतील. पीठ मळून झालेलं आहे. तुम्ही बघू शकता अतिशय कडक किंवा अतिशय नरम नाही, अगदी पुऱ्यांसारखं पीठ भिजवायचं आहे. आणि आता याला 10 मिनिटं तसंच ठेवायचं आहे. 10 मिनिटं झालेली आहेत. आपलं पीठ मुरलेलं आहे. आता याचे छोटे छोटे गोळे करून याच्या आपण पापड्या बनवूया. एवढा गोळा आपण घेऊ शकतो. घोळण्याकरता मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आता आपण या पापड्या लाटून घेऊया. याच्या कडा अशा सुटणं साहजिक आहे, कारण हे पीठ अतिशय कडक आहे. त्यामुळे आपण एखादी प्लेट किंवा डब्याचं झाकण घेऊन आपण याला गोल आकार देऊ शकता. असतील तेवढ्या पातळ पापड्या लाटाव्या, जेणेकरून त्या कडक होतील. या पापड्या सगळ्या बनवून आपण एका ट्रे मध्ये ठेवूया. प्रत्येक पापडी अशी गोलांनी कापून घ्यायची, जेणेकरून सगळ्या सारख्या साईजच्या होतील.
आपल्या सर्व पापड्या तयार आहेत. मी याला 1 तास पंख्यामध्ये वाळवून घेतलेला आहे. आता आपण सर्व पापड्या तळून घेऊया. एक एक पापडी एका वेळी तळायची. आपण कढईमध्ये तेल घेतलेलं आहे, ते कडकडीत गरम करून घेऊया. तेल गरम झालेलं आहे. आता आपण एक एक करून सर्व पापड्या तळून घेऊया. गॅस मीडियम ठेवावा. आपल्याला पापड्या तांबूस रंग येईपर्यंत तळायच्या आहेत. अतिशय काळ्या करू नये, कारण तेलातून काढल्यानंतर सुद्धा त्या शिजत राहतात. आपण हा रंग बघू शकता. आपल्या पापड्या तळून तयार आहेत. अतिशय कुरकुरीत झालेल्या पापड्या आहेत. तुम्ही आवाज ऐकू शकता.